कळकळीचे नामस्मरण. कळकळीचे नामस्मरण म्हणजे फक्त सुखात आठवण ठेवणे नव्हे, तर संकटातही परमात्म्यालाच आपला एकमेव आधार मानणे होय. आपले स्मरण अनेकदा वरवरचे असते, म्हणून अडचण आली की मन विचलित होते. परंतु द्रौपदीप्रमाणे आता माझा कोणी नाही अशी कळकळ मनात आली की भगवंत तत्क्षणी धावून येतो. जसे लहान मूल काहीही झाले तरी आईलाच हाक मारते, तसे आपले परमेश्वर स्मरण अखंड झाले पाहिजे. नामस्मरणाच्या 3 पायऱ्या आहेत. पहिली, सुखातले वरवरचे स्मरण. दुसरी, संकटातले आर्तस्मरण. आणि तिसरी, दृढ होऊन चालणारे अखंड नामस्मरण. साधू संत संकटे येऊ देत अशी प्रार्थना करतात, कारण त्यावेळीच खरे स्मरण जागृत होते. विषयांचा आनंद हा क्षणभंगूर आहे, तो शेवटी दुःखालाच कारणीभूत ठरतो. पण मी भगवंताचा आहे या भावनेत राहिल्यास खरा आणि टिकणारा आनंद नक्की मिळतो. म्हणून भोग आणि दुःख यात वेळ न घालविता भगवंताकडेच आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे.